मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जागा वाटप हे 15 जागांवर अडल्याची माहिती मिळते। माहीम, शिवडी, वरळीमधील काही जागांवर तिढा असल्याचं कळतंय आणि या अडलेल्या 15 जागांवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये निर्णय झाला नाही तर दोन्ही पक्षाचे प्रमुख बसतील आणि हा तिढा सोडवतील असं कळतंय। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही भाऊ चर्चेला बसून हा तिढा सोडवणार आहे। ही चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेणार आहे। मराठी बहुल मतदारसंघ आणि यापूर्वी चांगली कामगिरी केलेल्या बालेकिल्ल्यांवर मनसे ठाम आहे। 2017ला उद्धव ठाकरेंचे नगरसेवक निवडून आलेल्या 8 ते 9 जागांवरही मनसेनं दावा केलेला आहे। माहीम विधानसभा प्रभाग 190 तिथून भाजपच्या शीतल गंभीर या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। 192 ठाकरेंच्या शिवसेनेमधून प्रीती पाटणकर, 194 शिवसेनेमधून समाधान सरवणकर, शिवडी प्रभाग क्रमांक 203 सिंधू मसूरकर जे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत, 204 अनिल कोकिळ जे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत, 205 दत्ता पोंगडे जे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहेत, वरळीमधील प्रभाग क्रमांक 195 संतोष खरात जे शिवसेनेमध्ये आहेत म्हणजे शिंदेंसोबत, प्रभाग 197 दत्ता नरवणकर। ठाकरे बंधू युतीचं काही काल फायनल झालं का? कारण तुम्ही म्हणालात की आजची अंतिम बैठक असेल आणि मूर्त स्वरूप होईल। काल उशिरापर्यंत चर्चा संपली असणार, आता कळेल मला। महापौर कोणाचा होणार, मनसेचा का शिवसेनेचा? आपल्या त्याबाबत काय काही ना, वेळ आहे ना अजून। शिवसेना महापौर पदाचा विचार कशा करत? महापौर हा शिवसेना आणि मनसे आघाडीचाच होणार, ठाकरे बंधूंचाच होणार आणि तो अस्सल मराठी होणार आणि तो शिवसैनिक होणार।